नसती, फुले सावित्री नसती, मुलगी शिकली असती का? आजी का काका माझी विचार करा कार्यक्रमाचा जरा. सरकारी हुद्द्यावर बघा माझ्या भावनावड्यांनो या ठिकाणी बसण्याची आमची लायकी माझ्या बाबासाहेबांनी मिळवलेली आहे. पण माझी सावित्रीबाई माझ्या सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा काढल्या नसत्या, शाळा बांधल्या नसत्या तर आम्ही स्त्रिया सरकारी हुद्द्यावर बसलो असतो, खुर्चीत बसलो असतो, आमच्या स्त्रियांचा मानपान नसता. आणि म्हणून म्हणायचं आहे सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? प्रल्हाद शिंदे यांच्या का 50 रुपयांच्याकडे सापडे मिळत आणि फुले सावित्री नसती, फुले सावित्री नसती, मुलगी शिकली असती का? आजकालची बाई जर ड्युटीवर गेली तर नवरा मागवू शकला होते, बरोबर आहे भावना? काय लोक फोटो म्हणजे नसतात, पण काय माणसं आहे गेली ड्युटीवरती का कोणासंग लफडे केलं असेल, कोणासंग फोन बोलते तर हिचा लफडा असेल. हे असे आजकालच्या माणसात काही मी प्रत्येकाला म्हणत नाही, पण काही लोक. पण माझे महात्मा ज्योतिबा फुले कसे होते? महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईला शेण फेकून जेव्हा लोक मारायचे, सावित्रीबाईला जेव्हा शेण फेकून लोक मारायचे शाळेत जाताना, मुलीला शिकवते म्हणून लोक तिचा राग करायचे, तेव्हा माझे महात्मा ज्योतिबा फुले तिला पोत्यामध्ये गुंडाळून शाळेमध्ये नेऊन द्यायचे. महात्मा ज्योतिबा फुले तिला पोत्यात गुंडाळून शाळेमध्ये नेऊन द्यायचे. आणि कधी माझे महात्मा ज्योतिबा फुले माझ्या रमायचे, माझ्या सावित्रीबाई फुले जेव्हा लुगडं शेणाने भरून राहायचं तर महात्मा ज्योतिबा फुले दुसरं लुगडं तिला शाळेमध्ये नेऊन द्यायचे की सावित्री तू तुझं हे लुगडं भरलेलं आहे, हे लुगडं तू मुलांना शिक्षण देऊ नको, हे लुगडं बदलव आणि हे दुसरं लुगडं घाल आणि त्या लुगडं मुलाला शिकव. ते माझे महात्मा ज्योतिबा फुले होते. म्हणून म्हणतो माझे मायबाप आदर्श घ्या. बायका म्हणजे काय वाईट नाही, तो त्यांना सपोर्ट करा. त्यांच्या मागे जसं एखाद्या पुरुषाच्या मागे एका बाईचा हात राहते, म्हणजे बाबासाहेबांच्या मागे बारिस्टर बनण्याच्या मागे माझा रमाईचा हात होता, तसं माझ्या सावित्रीच्या मागे माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा हात आहे. एखाद्या स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो, एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा जेव्हा हात असते पूर्ण फॅमिली सांभाळायच्या मागे, तर एका पुरुषाने सुद्धा एका बाईला तेव्हा सपोर्ट करायला पाहिजे, मी तर म्हणतो करायला पाहिजे. माझा नवरा करते मला सपोर्ट, माझा नवरा माझ्या मागे सुद्धा आहे, खरं सांगतो मी. मला कधी म्हणत नाही एवढ्या लोकात बसते का उठते का काय, त्याला माहिती आहे 100 लोकात बोलवलंच नाही उठलंच नाही कार्यक्रम करेल काय, त्यासाठी विश्वास पाहिजे माझे मायबाप आणि असा सपोर्ट प्रत्येकाचा पाहिजे, मी तरी म्हणतो. आणि म्हणून म्हणायचं आहे सरकारी हुद्द्यावर खुर्ची बसली असती, सरकारी हुद्द्यावर खुर्ची बसली असती का? अरे फुले सावित्री नसती, फुले सावित्री नसती, मुलगी शिकली असती का? मुलगी शिकली असती का? ढोके सिमेंट पोल प्रोप्रायटर पुरुषोत्तमजी ढोके परसोडी वकील तहसीलदार बसून जिल्हा नागपूर यांच्याकडे सुद्धा 50 रुपये सपोर्ट आलेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप आभारी आहे. हो एकच राजा काका फक्त एक कर बघा ते तुमच्या आगे असतं. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, कमिटीचं म्हणणं आहे का तुम्हाला एक राहू द्यायचा पुन्हा? आता काय जन्मला तुमच्या कार्यक्रमासाठी मी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये वाटा खाऊ का मग? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या
जर राखणारा कोणी राजा असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून माझ्या देवाचं नाव तुम्ही आमचा कार्यक्रम दिवसभर सगळे साथी सुद्धा नाही करतो, सगळ्यांचे आभार मानते. आणि बसलेल्या प्रेक्षक बाबांचे आभार मानते. आमच्या डोळे लावलेल्या शाळेत ज्ञानेश्वरी वाघमारे यांचे आभार मानते. कमिटीचा आभार मानते. आणि माझा कार्यक्रम यांनी संपला मेसेज जाहीर करते. भारत के वीरो तुम आगे बढ़ो.